झी 24 तास एक पाऊल पुढे. नमस्कार, मी अमोल जोशी. विचारा रोखोक या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. विचारा रोखोक आहे आपलं हक्काचं व्यासपीठ. तुमच्या समस्या, तुमचे प्रश्न आणि तुमची मतं थेट जबाबदार पदाधिकाऱ्यांपुढे मांडण्याचं महाराष्ट्रातलं एकमेव व्यासपीठ. आमच्या 1800-22-1010 या टोल फ्री क्रमांकावर फोन करा आणि माझ्यासोबत तुम्हीही विचारा रोखोक. तर विचारा रोखोक मध्ये आज आपण चर्चा करणार आहोत सर्वसामान्य मुंबईकराची गेल्या आठवड्याभरापासून जी ससे होलपट सुरू आहेत त्याविषयी. पहिल्या पावसापासून मुंबईकरांचे हाल सुरू झाले. कुठं पाणी साचल्यामुळं, कुठं ट्रॅफिक जाममुळं, तर कुठं रेल्वे बंद पडल्यामुळं. रोजच्या रोज मुंबईकर कुठं ना कुठं अडकतो आहे. तो वैतागलाय, तो चिडलाय. आम्ही कर भरायचा, पालिकेनं तरतूद करायची, तरीही त्रास मात्र दरवर्षी तोच. त्यातच भर म्हणून बेस्ट आणि रिक्षा चालकांच्या संघटनांनी संपाची भीती दाखवायची आणि पुन्हा मुंबईकरांना धडकी भरवायची. हे नेमकं काय चाललंय? सालाबाद प्रमाणे दरवर्षी मुंबईकरांना हा त्रास व्हायलाच पाहिजे का? बंदच्या बाता करून सामान्यांना घाबरवण्याचं काम संघटना का करतायत? आणि भविष्यात तरी यामध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा मुंबईकरांनी बाळगायची का? यासारख्या प्रश्नांचा वेध घेऊया मुंबईला वाली कोण या खास कार्यक्रमात. आणि या विषयाला चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपण बघूया आजचा रोखोक प्रश्न. आजचा प्रश्न आहे, भविष्यात मुंबईकरांची ससे होलपट थांबेल का? भविष्यात मुंबईकरांची ससे होलपट थांबेल का या विषयावर तुमचं मत मांडण्यासाठी www.facebook.com/झी24तास ला तुम्ही लाईक करू शकता किंवा 24तास.com वर लॉग इन करून सुद्धा तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता. कार्यक्रमाच्या शेवटी आपण बघणार आहोत की या विषयावर लोकांनी काय कळवलं. आणि या अत्यंत महत्त्वाच्या आणि जिव्हाळ्याच्या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट शिरीष देशपांडे. शिरीषजी, स्वागत तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये. त्याचबरोबर मुंबई ऑटो रिक्षा मंच युनियनचे सहाय्यक सरचिटणीस प्रमोद घोणे सुद्धा आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. प्रमोदजी, तुमचंही स्वागत. आणि त्याचबरोबर सभागृह नेते मुंबई महानगरपालिकेचे यशोधर फणसे काही वेळातच या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत मुंबईतूनच. तुम्ही सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. त्यासाठी 1800-22-1010 हा आमचा टोल फ्री क्रमांक आहे. त्याच्यावर तुम्ही फोन करा आणि मुंबईकरांची जी ससे होलपट सुरू आहे त्याविषयी तुमची मतं, तुमच्या शंका, तुमचे प्रश्न तुम्ही थेट या कार्यक्रमात सहभागी असलेल्या पाहुण्यांना विचारू शकता. या चर्चेची सुरुवात आपण करणार आहोत ॲडव्होकेट शिरीष देशपांडे यांच्यापासून. देशपांडे सर, मुंबईकर गेल्या आठवड्याभरापासून सातत्याने हाल सोसतोय. पहिल्यांदा त्याला पावसाने भिजवलं. पहिल्या दिवशीच मुंबईतली पूर्ण रेल्वे सेवा कोलमडलेली होती. ट्रॅफिक जाम झालेलं होतं आणि त्यानंतर अशा प्रकारे संपाची भीती दाखवली जाते. अचानकपणे संप पुकारला जातो काय? तो कुठल्याही कारणाशिवाय मागे घेतला जातो काय? याच्यामध्ये सगळे नियम धाब्यावर बसवले जातात. कसं बघता तुम्ही? सुरुवातीला तुम्ही संपाविषयी बोला. सुरुवातीला जर का संपाविषयी खरं सांगायचं झालं प्रामाणिक मत, तर हा संप होणार नाही हे आम्हाला निश्चित माहिती होतं. कारण एक कल्पना करा की रिक्षांचा संप, BSTचा संप आणि महापालिकेच्या अत्यावश्यक सेवांमधल्या सगळ्यांना मिळून जर का संप करायचं खरोखरच जर का यांनी म्हटलं असतं तर यांचं काहीतरी बरं वाईट झालं असतं निश्चित. कारण हा त्यांच्या भविष्याचाही प्रश्न आहे. त्यामुळे ही केवळ पोकळ धमकी होती. हे आजपर्यंत या मंडळींनी ज्या पद्धतीने संप केलेले आहेत त्याचा एक अभ्यासक म्हणून मी निश्चित सांगू शकतो. आणि मी माझ्या मीडियामधल्या काही पत्रकार मित्रांना आधीच सांगितलं होतं की हा संप होणार नाही आणि आज तुम्ही ते पाहिलेलं आहे. संपाच्या धमक्या देऊन झाल्या, सगळं वातावरण निर्मिती करून झाली, पण शेवटी संप झाला नाही आणि हा संप होणार नाही. इतकंच नाही तर मी आज ह्याच व्यासपीठावरनं आव्हान देऊन सांगतो, करूनच दाखवा संप, त्याला उत्तर चोखपणे मिळेल. बिलकुल. याच्याविषयी आपल्याला फोन यायला सुरुवात झालेली आहे. प्रमोद घोणेंकडे जाण्यापूर्वी आपण या कार्यक्रमातल्या पहिल्या आपल्या प्रेक्षकांचं स्वागत करूया. सुरेश साबळे आहेत वडाळ्यावरून. सुरेशजी, तुमचं स्वागत. विचारा रोखोक. हॅलो सुरेशजी, बोला. तुमच्या टीव्हीचा आवाज पूर्ण बंद करा आणि थेट प्रश्न विचारा. हॅलो, बोला सुरेशजी.
हा सर काय माहितीये ऍक्च्युली संप नक्की तुम्ही करा. आमचं मत आहे संप करू नका कारण त्यांचा हक्क आहे तो. परंतु तुम्ही लोकांना वेटीची धरू नका, पब्लिकला वेटीची धरू नका. तुमची कामं तुमची वेळेवरती करणार नसेल का? तुमचे युनियनचे नेते काय करतात? तुमच्या युनियनच्या नेत्यांच्या तुमचे प्रश्न माना ना. पण तुम्ही कामगार लोकांना जर पब्लिकला जर वेटी धरत असाल तर त्याचा उपयोग काय? काय करते सांगतात? नगरसेवक काय करतात? मंत्री करतात? आमदार काय करतात? बिलकुल. तुम्ही तुमचे प्रश्न हे त्यांच्या समजी मांडा. पण तुम्ही पब्लिकला वेटेज धरून तुमचे प्रश्न कधीच साध्य होणार नाही. त्याच्यासाठी कामगार नेत्यांना सक्त ताकीद तुम्ही द्यायला पाहिजे. तुम्ही संप करा, दिवाळीमध्ये करा किंवा मे महिन्यामध्ये करा. हे लोकांच्या वेळेला ज्यावेळेला मोठे अति प्रसंग येतात, पाऊस एवढा मोठा पडतोय आणि अशामध्ये तुम्ही जर संप कराल तर काय बिलकुल. होणार परिस्थिती लोकांची? बिलकुल. मुंबईकरांची ही व्यथा आहे प्रमोदजी. का तुम्ही अशा प्रकारे मुंबईकरांना वेठीला धरताय? हा मुंबईकरांचा एक त्रस्त सवाल आहे जो आता आपल्याशी सुरेश साबळे बोलत होते. दुसरी गोष्ट, ऍडव्होकेट शिरीष देशपांडे म्हणतायत पहिल्यापासून हा संप होणार नाही माहिती होतं. हा संपूर्ण संप फिक्स होता का? पहिल्यांदाच मी सांगतो, ह्या संपाला जबाबदार हा संप करायला लावणारी मंडळी जी शासनात बसलेली आहेत आणि सर्वात मोठे हे ग्रामपंचायतवाले आहेत. आणि सांगतो मी की ज्या ज्या वेळेस रिक्षाची भाडेवाढ होण्याचा प्रश्न येतो, हा प्रश्न निकाली काढायचं काम झालं हाकीम समितीच्या माध्यमातून. हाकीम समिती बनली आणि हाकीम समितीमध्ये निर्णय झालेला आहे, शासनाने मंजूर केला आहे की दरवर्षी 1 मेला रिक्षाची भाडेवाढ होणार. आणि तो बी निर्णय असा तसा नसून महागाई भत्त्याच्या आधारावर बिलकुल. याच्यावर आपण तपशिलाने येऊया. हा कोर्टामध्ये मॅटर आहे, याच्याविषयी आपण येऊया. मात्र सगळ्यात पहिल्यांदा याच्याविषयी सांगा, लोकांच्या मनात शंका उत्पन्न व्हायला नको. शरदरावांचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही इथे आलेला आहात. हा संप पुकारला जातो काय? इशारे दिले जातात काय? संध्याकाळी आम्ही आमचं सगळं धोरण ठरवू असं सांगितलं जातं काय? आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन थेट हा संप मागे घेतला जातो. कुठलाही अल्टिमेटम दिला जात नाही, बिनशर्त हा संप मागे घेतला जातो. याचा अर्थ हा संप फिक्स होता असं सर्वसामान्यांनी का समजू नये? जर का संप केला तरी तुम्ही अल्टिमेटम, याचा अर्थ आज सकाळपासून ज्या घटना घडलेल्या आहेत, या घटना जर बघितल्या तर आम्ही 100% यशस्वी झालेलो आहोत. जर का संप केला म्हणून तुम्ही म्हणणार की संप करतात, पण आज दिवसभरामध्ये आमच्या परिवहन मंत्री आज जे नवीन झालेले आहेत, सचिन आयर साहेबांची सकाळपासून ट्रान्सपोर्ट कमिशनरची, ट्रान्सपोर्ट सेक्रेटरींची यांच्याबरोबर 1.5 तास चर्चा झाली. जो प्रश्न ऑटो रिक्षाच्या बाबतीत होता, ऑटो रिक्षाचं आयुमान ठरवण्यापासून, रिक्षाची भाडेवाढ देण्यापासून, ऑटो रिक्षावाल्यांना कल्याणकारी मंडळ बनवण्यापासून 1.5 तास चर्चा करून पॉझिटिव्ह निर्णय घ्यायचं काम झालं. आणि पॉझिटिव्ह निर्णयाच्या माध्यमातून त्यांनी 8 दिवसाची वेळ दिली आम्हाला. 8 दिवसामध्ये सगळे प्रश्न मार्ग. एक नवीन मंत्री त्यांनी बोलले, पण हे संपाचा इशारा दिल्याशिवाय हे झालं नसतं असं तुम्हाला वाटतं? 100% संपाचा इशारा. संप कधी होतो की जोपर्यंत आज तुम्ही ह्याच्या आधी राज्य सरकारशी कधीच बोलला नव्हता, याच्या आधी मुंबई महापालिकेशी कधीच बोलला नव्हता, अधिकृतपणे या सगळ्यांशी तुम्ही बोलला कधी होतात? हा, हेच महत्वाचे. हेच जोपर्यंत समजत नाही, आतापर्यंत आम्ही अनेक वेळा, आज तुम्हाला मुद्दाम सांगतो, 1 तारखेचा प्रश्न होता, 1 मेचा, त्याच्या अगोदर दिलेची पत्र माझ्याजवळ आहेत की त्यांना आम्ही कळवलंय की 1 तारखेपासून भाडेवाढ होणार आहे. संप करायची वेळ कधी येते जोपर्यंत, आणि आम्ही हे पुरावे देऊ शकतो की प्रत्येक वेळेस तुम्हाला कळवल्यानंतर तुम्ही जर त्याच्याकडे बघणार नसाल तर मग संपाचे इशारे द्यायची गरज पडते. आणि जेव्हा संपाची इशारा देतो तेव्हा जागे होतात, आणि ती जाग आज आली. ठीक आहे. भाडेवाढीचा आणि हाकीम समितीचा मुद्दा तुम्ही मांडलाय, याच्यावर शिरीष देशपांडे उत्तर देतीलच. आपल्याबरोबर पुढचा फोन आहे, कुर्ल्याहून नितीन बोलतायत. नितीन नमस्ते, विचारा तुमचा प्रश्न. रोखतो. नमस्कार. माझा प्रश्न प्रमोद गोनेंना. हॅलो, बोला नितीनजी, बोला. हा, माझा प्रश्न प्रमोद गोनेंना आहे की हे लोक म्हणजे हे तुम्ही संपाचा हाक देता प्रत्येक, आता आज वर्ष झालं बरोबर, आज वर्षापूर्वी पण यांनी संपाची हाक दिलेली. प्रत्येक वेळी संपाची हाक दिल्यानंतर ते दिवस येतो, त्याच्या आदल्या दिवशी हे लोक माघार घेतात आणि मुंबईकरांना वेटीच का धरतात? दुसरी गोष्ट, मुंबईकरांच्या म्हणजे जीवनाशी खेळतात आणि दहशत का निर्माण करतात? हे आज डायरेक्ट मला प्रमोद गोनेंना प्रश्न आणि प्रमोद गोनेंनी उत्तर द्यावे. बिलकुल. तुम्ही प्रश्न विचारलाय की हाक देता आणि मागे घेता. मागे घेतला कधी घेतो आम्ही मागे? जर का त्यांची आमच्या मागण्या मंजूर झाल्या, वेटीला धरले गेले का तुम्ही मला सांगा की जर का आज संप झाला असता तरी जनता ओरडली असती, ग्राहक ओरडला असता. आणि आता तुम्ही विचारता तुम्ही संप मागे का घेता आणि हाक का देता? जर आमच्या मागण्या मंजूर झाल्या, आता मागच्या वेळेस संप झाला, हाकीम कमिटी बनली,
याच्यावरती कुणी अभ्यास केला का की का बनली, त्याच्यानंतर बिलकुल काय हाकीम झालं? कमिटीवर आपण याच्याबद्दल अभ्यास निश्चित मुंबई ग्राहक पंचायतीने केलेला आहे आणि 1 मेची जी दरवाढीबद्दल घोणेसाहेब जे बोलतायत याच्याबद्दल हे संपूर्ण प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. ज्या हाकीम समितीच्या शिफारशींबद्दल आज यांना फार एवढा पुळका आलेला आहे त्या हाकीम समितीलाच यांनी विरोध केला होता, ही स्पष्ट बाब आहे. बिलकुल. लोकांची मेमरी जरी मुळात पहिल्यांदा हे सांगा की परिवहन मंत्र्यांचे हे बोलले म्हणतायत. 1 मेलाच हे मॅटर हायकोर्टात आलं होतं आमच्या याचिकेमध्ये आणि त्याच्यावर ॲडव्होकेट जनरलनी निर्णय दिलेला आहे की जोपर्यंत हा प्रश्न हायकोर्टापुढे प्रलंबित आहे तोपर्यंत भाडेवाढीचा प्रश्न येणार नाही. सरकारतर्फे हे आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे 1 मेची ही वाढ हाकीम समितीने सांगून देत, पण त्या हाकीम समितीचा फॉर्म्युला चॅलेंज झालेला आहे. तो जर का चॅलेंजच झालेला आहे तर अशा वेळेला सरकार कुठल्या तोंडाने भाडेवाढ देणार आणि हे कुठल्या तोंडाने मागू शकतात. खरं आहे, याच्याविषयी आपण विचारूया. मात्र त्यापूर्वी मुंबई महानगरपालिकेचे सभागृह नेते यशोधर फणसे आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. यशोधरजी, स्वागत तुमचं. जे 2 मुख्य मुंबई महापालिकेशी संबंधित प्रश्न होते त्याच्यामधला पहिला होता बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढी संदर्भात जी 300 कोटींची थकबाकी आहे जी करारानंतर निर्माण झालेली आहे ती प्रदान करण्याचा एक मुद्दा होता आणि दुसरा मुद्दा होता 2011-12चं सानुग्रह अनुदान बेस्ट कर्मचाऱ्यांना प्रदान करणं. ह्या 2 बाबतीत पालिकेला वारंवार संघटनांनी सूचना दिलेली होती, मागणी केलेली होती, पत्र पाठवली होती असं कामगार संघटनांचे प्रतिनिधी म्हणतात. अशा परिस्थितीत सुद्धा त्यांनी संप करावा आणि मुंबईकरांना धडकी भरवावी इथपर्यंत पालिकेने का वाट पाहिली? प्रश्न असा आहे की BSTला कर्जाच्या खाईतून काढण्यासाठी मुंबई महापालिकेने नुकतंच एक कर्ज दिलेलं आहे आणि ह्याची कल्पना सर्व युनियन लीडरना आहे, सर्व कामगारांना सुद्धा या बाबतीत आहे. परिस्थिती अशी निर्माण झाली होती की BST चालते की बंद होते. किमान मुंबई महापालिकेच्या कर्ज देण्यामुळे आज BSTला पुन्हा एकदा बळ आलेलं आहे आणि या बाबतीमध्ये महाव्यवस्थापनाने सांगितलेलं आहे की आम्ही हे विसरलं, आम्ही हे सानुग्रह अनुदान देणार, पण थोडा धीर धरा. आणि मला असं वाटतं की युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी याचा अभ्यासपूर्ण जर माहिती घेतली तर मला वाटतं हे BSTची जी आजची परिस्थिती आहे, सानुग्रह अनुदान देण्यासाठी इतकी आज परिस्थिती नसल्यामुळे दिले नाही, परंतु यासाठी आम्ही सर्व महापौर असतील, सुधार समिती स्टँडिंग कमिटीचे अध्यक्ष असतील किंवा BSTचे चेअरमन असतील, आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत की कामगारांना त्यांचा न्याय हक्क जो आहे तो मिळाला पाहिजे आणि त्याच्याबरोबर आम्ही आहोत, परंतु वेळ थोडासा धीर धरावा लागेल. ठीक आहे, म्हणजे या मागण्या रास्त आहेत असं तुमचं म्हणणं आहे आणि अशा प्रकारे मागण्या रास्त आहेत आणि अशा प्रकारे त्यामुळे संप पुकारण्याचा अधिकार पण त्यांना असं तुम्हाला म्हणायचंय? नाही, संप पुकारण्याचा अजिबात अधिकार नाही. म्हणजे अधिकार असला तरी सुद्धा ह्या परिस्थितीमध्ये आता असं झालं की पावसाळा आला की रावसाहेबांचं एक स्टेटमेंट असतं की संपावर जाणार, त्यावेळेला लोकांना मुंबईकर जनतेला कळते की आता खरा पावसाळा सुरू झालेला आहे. नेहमी असं संपाचं हत्यार उचलणं त्यांनी समजून घ्या. मी आता सांगितलं की त्यांनी समजून घ्यावं, BSTची आर्थिक परिस्थिती समजून घ्यावी आणि त्यातून त्यांच्या मागण्या आम्ही म्हणत नाही की रास्त नाही, रास्त आहेत, परंतु संपावर जाणं आणि त्याच्यासाठी मुंबईकरांना वेठीस धरणं हे संपूर्ण चुकीचं आहे. बिलकुल. पावसाळा आला याची जाणीव या संपांच्या घोषणेमुळे होते असं ते म्हणतायत. याच्यावर आपण उत्तर घेऊया प्रमोद घोणेंकडून. मात्र त्यापूर्वी घाटकोपरहून आपल्यासोबत सुभाष शिर्के आहेत. सुभाषजी, स्वागत तुमचं या कार्यक्रमामध्ये. विचारा रोखठोक. घाटकोपरवरून सुभाष शिंदे बोलतोय मी. बोला शिंदे साहेब. हा, तर माझा प्रश्न असा आहे की महानगरपालिकेने आज जो संपाची हाक दिली होती तो संप मागे घेतलाय. सर्वप्रथम तर मी त्यांचं अभिनंदन करतो, परंतु माझा असा प्रश्न आहे की हा जो संप होता आयोजित केलेला, चोराच्या उलट्या बोंबा आहेत. त्या चोराच्या उलट्या बोंबा आहेत कारण या आठवड्याभरामध्ये जे काही झालं, पाणी ज्या ज्या ठिकाणी साचलं, हा त्यांच्या नाकर्तेपणाचा तो सपशेल पुरावा होता आणि त्याच्यावरती कोणी इतरांनी भाष्य करू नये, टीका टिप्पणी करू नये म्हणूनच त्यांनी चोराच्या उलट्या बोंबा केलेल्या आहेत आणि संपाची हाक दिली होती. आणि रिक्षावाल्यांच्या बाबतीत म्हणाल तर रिक्षावाले किती मुजोर आहेत हे आपण सर्व ठिकाणी पाहतो. डोंबिवलीचं प्रकरण असेल किंवा काय, पावसामध्ये त्यांच्या अक्षरशः लूट असते. प्रवाशांना म्हणजे घेऊन जाणं, त्यांना सेवा देणं हे त्यांचं काम आहे, परंतु त्या सेवेला ते प्रामाणिकतेचं सेवेचं व्रत न पाळता अक्षरशः लूट करतात आणि आपल्या मनमर्जीने ते जिथे जावं तिथंच जातात. नाही सुभाषजी, पहिला जो तुम्ही मुद्दा मांडला की कुठल्या गोष्टीसाठी कुठल्या हेतून हा संप पुकारण्यात आला, चोराच्या उलट्या बोंबा असं तुम्ही म्हणताय, नेमकं काय म्हणायचं तुम्हाला? ठीक आहे, सुभाष शिंदे यांचा फोन आपल्याशी कट झालेला आहे.
मात्र प्रमोद गोणे, ह्या ज्या 2 मागण्या होत्या याच्याविषयी मला तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की आज तुमची अजित पवारांबरोबर आणि शरद पवारांनी दिलेलं आश्वासन तुम्हाला मिळालं आणि त्यानंतर तुम्ही हा संप मागे घेतला. त्यातल्या राज्य सरकारशी संबंधित रिक्षाचा मुद्दा आहे, परिवहन मंत्र्यांच्या अखत्यारीत हा मुद्दा येतो, हे मान्य आहे. मात्र ह्या ज्या पहिल्या 2 मागण्या आहेत, जे तुम्ही प्रसिद्धी पत्रक दिलेलं होतं आज दुपारी 4 वाजता 17 जून 2013 पत्रकार परिषदेनंतर, त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हटलेलं आहे, पहिले ह्या ज्या 2 मागण्या आहेत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढी संदर्भातली आणि बेस्ट कर्मचाऱ्यांच्या 2011-12च्या सानुग्रह अनुदान प्रदान करण्याविषयीची, याच्यामध्ये तुम्ही पुढे असं म्हटलेलं आहे की या संदर्भात सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांनी आमच्याशी थेट पुण्याहून आज संपर्क साधला आणि सांगितलं की सन्माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांनी उपरोक्त मुंबई महापालिका कर्मचारी, बेस्ट उपक्रमाचे कर्मचारी आणि ऑटो रिक्षा चालक मालकांच्या प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री म्हणून मी स्वतः लक्ष घालावं आणि अधिक वेळ न दवडता सामंजस्यानं सदरहू प्रश्न सोडवावेत अशा सूचना मला दिलेल्या आहेत. जर पहिले 2 मुद्दे हे मुंबई महापालिकेशी संबंधित आहेत तर मुंबई महानगरपालिकेच्या कुणाही तुम्हाला आश्वासन दिलेलं नसताना अजित पवारांनी तुम्हाला शब्द दिला आणि तुम्ही हे आश्वासन मागे घेतलं, हे काय नेमकं गणित आहे? हे गणित असं आहे की जर का मुंबई महानगरपालिकेच्या कमिशनर साहेबांना सातत्याने सांगून त्याची पत्रव्यवहार यांची मागणी रास्त आहे, त्यांचे 594 कोटी रुपये देणं आहे, त्यातले त्यांनी 294 दिले, 300 कोटी रुपये देणं आहेत बीएसटीला त्यांच्या बोनसच्या आणि ह्याच्या बाबतीतले, बरोबर. तसंच कोर्टाची ऑर्डर आहे की मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा बोनस आणि 6व्या वेतन आयोगाप्रमाणे दिले पाहिजेत. हे जर सातत्याने सांगून त्याच्यासाठी 10 वेळा मोर्चे काढून जर का जाऊन सुद्धा जर का कमिशनर ऐकत नसतील, मग त्यांना ऑर्डर देणारे सरकार आहे आणि सरकार म्हणजे उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना सांगायचं आता सरकारमध्ये आले आणि जर सरकारमध्ये आले तर मग तुमचा मूळ हेतू हा पालिकेकडून तुमच्या मागण्या मान्य करून घेणं याच्यापेक्षा राज्य सरकारकडून पालिकेवर दबाव आणणं आणि मग पालिकेला त्या मागण्या मान्य करायला भाग पडणं असा होता. एक्झॅक्ट. जर का पालिका ऐकत नसेल तर मग सरकारने यायला नको मध्ये, मग सरकारला घ्यायला नको आम्हाला मध्ये. ठीक आहे, म्हणजे सरकारकडून मला एक कळत नाही, पण ह्याच्यासाठी संपाच्या धमक्या द्यायची गरजच काय होती? अजित पवार यांचेच आहेत, आधीच जायला पाहिजे होतं आणि त्यांचे ऑफिस त्यांचं हे वापरायला पाहिजे होतं वजन. बिलकुल, याविषयी आपण बोलूया. यशोधर फणसेंना सुद्धा आपण विचारणार आहोत. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर ही चर्चा आपण सुरू ठेवूया. 1800-2210-10 हा आमचा टोल फ्री क्रमांक आहे, याच्यावर फोन करून तुम्ही तुमचे प्रश्नही विचारू शकता. तुम्ही पाहत रहा मुंबईला वाली कोण. झी 24 तास, एक पाऊल पुढे.